नमस्कार, मी डॉक्टर साधना भोटे. आरोग्य साधना म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज मी तुम्हाला टोफू बद्दल माहिती देणार आहे. तर आता हे टोफू असतं काय, तर तयार कसं केलं जातं, त्याचे फायदे तोटे नेमके काय काय आहेत, थायरॉइडचे पेशंट टोफू खाऊ शकतात का, आणि जर खाऊ शकतात तर ते किती प्रमाणात खायला हवं, या सगळ्या गोष्टींविषयी आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर टोफू हा एक जॅपनीज वर्ड आहे. त्याला आपल्याकडे सोया पनीर म्हणून ओळखलं जातं. तर आता हे टोफू तयार कसं करतात, तर सोया मिल्कचं दही तयार करून ते दही प्रेस केलं जातं आणि त्यापासून सिल्की, स्मूथ आणि अतिशय फर्म असा एक पदार्थ तयार केला जातो, जो दिसायला तर पनीर प्रमाणेच असतो. त्यालाच टोफू किंवा सोया पनीर म्हणून संबोधले जातं. टोफू हे एक प्लांट प्रोटीन आहे, पण तरीही त्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण अगदी मुबलक असतं. तसेच त्यामध्ये आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर हे अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. टोफूमध्ये आयसोफ्लेवोनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट्सही अगदी भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात, कॅन्सर सारख्या आजारापासून आपलं प्रिव्हेन्शन करू शकतात. आणि टोफूच्या या सर्व गुणांमुळे तो पनीरला किंवा नॉन व्हेजिटेरियन पदार्थांना अगदी उत्तम पर्याय म्हणून मानला जातो. थायरॉइड असणाऱ्या पेशंट्सला जनरली सोयाबीनचे पदार्थ हे नाकारले जातात किंवा अतिशय कमी प्रमाणात घ्यायला सांगतात. मग थायरॉइडच्या पेशंट्सला टोफू खाणं चालतं का, तर बऱ्याच संशोधनांती असं दिसून आलेलं आहे की थायरॉइडचे पेशंट टोफूचं सेवन करू शकतात, पण त्याचं प्रमाण 25 ते 30 ग्रॅम पर डे यावरती जायला नको. थायरॉइड असलेल्या पेशंट्सने जर टोफूचं सेवन यापेक्षा जास्त प्रमाणात केलं तर ते घेत असलेल्या मेडिकेशन्सच्या ऍब्सॉर्प्शनला अडथळा निर्माण होऊ शकतो आणि TSH लेवल वाढू शकतात. आणि म्हणूनच थायरॉइडचा आजार असणाऱ्यांनी टोफूचं किंवा सोया पनीरचं कन्झम्पशन हे एक लिमिटेड प्रमाणात करायला हवं. तर आज दिलेली ही माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या आरोग्य साधना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.